भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आपण याची थेट बातचीत करणार आहोत. सर, छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं 2 दिवसाचं बैठक शिबिर ठेवण्यात आलेलं आहे. यामध्ये पुढची रणनीती ठरवणार आहेत. अभिजित दिपके स्वतः तिथे असणार आहेत. काही राजकीय घडामोडी त्या ठिकाणी घडतील असं पण बोललं जातं आणि पुढची रणनीती ठरवली जाईल. कसं पाहता? जो पक्षच राजकारणाच्या उद्देशानं काढलेला आहे त्याच्यामुळे राजकीय घडामोडी होणं स्वाभाविक आहे. ते काही चॅरिटी करायला आलेले नाहीत आणि येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल राजकारणाची कशी कशी पावलं काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या मदतीसाठी उचलतील हे दिसेल. आता याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे. प्रत्येक नवीन पक्ष झाल्यानंतर बैठका होतात, रचना होते, भविष्यातली दिशा ठरवली जाते आणि मला वाटतं एवढं मोठं आंदोलन उभं केल्यानंतर आता पक्ष चालवायचा आहे तर त्या संदर्भात पुढे कसं जावं हे त्यांनी बैठक घेणं हा एक प्रक्रियेचा भाग आहे. कुठलाही पक्ष झाल्यानंतर बैठका घेतो, पुढे जायची दिशा ठरवतच असतो. त्यामुळे वेगळं काही जगावेगळं इतर राजकीय पक्ष आणि संघटनांपेक्षा वेगळं झालं आहे असं मानायचं काहीच कारण नाही. अभिजित दिपके यांच्यामुळे राजीनामा झाला, धर्मेंद्र प्रधान अशी चर्चा आहे आणि यानंतर आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये सरकारचेच काही मंत्री आणि त्यासोबतच बच्चू कडू पण त्या ठिकाणी त्यांच्या भेटीसाठी गेले होते. कुटुंबियांची पण त्यांनी भेट घेतली, पुष्पगुच्छ पण दिला. बऱ्याच चर्चा रंगत आहेत. एकनाथ शिंदेही या मंत्र्यांवरती नाराज असलेली चर्चा आहे, नेत्यांवर नाराज असलेली चर्चा आहे. कसं पाहता? पक्षांतर्गत वादविवाद वाढतोय? नाही, मला वाटतं निश्चितपणे हे चुकीचं आहे. धर्मेंद्र प्रधान एक चांगले मंत्री असताना आंदोलन झालं, ज्या आंदोलनाचं नेतृत्व दिपकेने केलं आणि NDA सरकारलाच त्या ठिकाणी आव्हान दिलं, त्या सरकारचा भाग असताना, महायुतीत सत्तेत असताना त्या पक्षाच्या जबाबदार नेत्यांनी केव्हाही असं वागणं चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळं संजय शिरसाट यांनी घेतलेली भेट निश्चितच चुकीचं आहे हे माझं ठाम मत आहे. बच्चू कडू यांनी घेतलेली भेट, वाटलेले पेढे निश्चितच महायुतीच्या किंवा भाजपच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. त्याच्यामुळे दोन्ही नेत्यांची कृती ही गैर आहे. मला वाटतं अशा प्रकारची वक्तव्य, भूमिका असता कामा नये, जेणेकरून महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण त्या ठिकाणी होऊ शकतं. गुंगी गुडियाचे जे पडसाद आहेत ते आता उमटताना पाहायला मिळतात. ठिकठिकाणी NCP कडून आंदोलन केलं जातं आहे. आज काँग्रेसच्या टिळक भवन या ठिकाणी सुद्धा NCPचं आंदोलन आहे. एकंदरीतच कसं पाहतं? कारण संजय राऊत, हर्षवर्धन सकपाळ यांची बाजू घेतात. ते म्हणतात की ताईंनी सिद्ध करावं, पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. नाही, संजय राऊत काय बोलत आहेत याला अलीकडच्या काळात कोणीच गांभीर्यानं घेत नाही. त्याच्यामुळं गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता नाही. पण एक गोष्ट खरी आहे की हर्षवर्धन सपकाळ एवढा बेजबाबदार, बेमूर्तखोर अशा प्रकारचा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रानं कधीच पाहिला नाही. खरं म्हणजे अजितदादांच्या निधनानंतर एक महिला म्हणून सक्षमपणे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारते आणि पक्षासाठी, जनतेसाठी रणांगणात उतरते. अशा वेळेला गुंगी गुडिया म्हणून तिला हिणवणं हे मला वाटतं महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही. परंतु हर्षवर्धन सपकाळेला काहीच संस्कृतीचं देणं घेणं नाही आहे. काँग्रेसला पुरतं महाराष्ट्रातनं संपवण्याचा विडा उचलला आहे, त्याचाच हा एक भाग असू शकतो. मला तर वाटतं महिलांनी हर्षवर्धन सपकाळेचं थोबाड फोडलं पाहिजे, तेही कमी ठरेल. नक्की धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.